डिजिटल भारत सक्षमीकरण काळ बदलला, माणसं बदललीच पाहिजे, आपण अपडेट झालंच पाहिजे, भारत महासत्तम झालाच पाहिजे. चला तर पाहूया छोटीशी नाणी. पावसाळ्यात शेतात पिकात नुकसान झालेलं आहे आणि परत माझ्याजवळ पैशाची
मोठी आहे ना त्यामुळे मला नाही जमणार. म्हणजे तुम्ही तुम्हाला नाही का ते काय असतं कसं करायचं? अगं शासनाकडून आपली खूप शाळेचा मोबदला मिळतो यासाठी कुठेही जायचं तर त्यासाठी मोबाईलवरही करू शकतो. ते कसं काय? प्रधानमंत्री पीक विमा योजना आपण घरी बसून करू शकतो. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर PMFBY या वेबसाईटवर जायचे, त्याच्यावर कार्बन आधारितच्या पहिल्या क्लिक करायचे व त्या 2 ऑप्शन येतात त्याच्या दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचे व आपली सर्व माहिती भरायची व त्याचे तुम्हाला पैसे काढून घ्यायचे. हो की बाई, मला ते तर माहितीच नव्हतं. मला जर माहिती झालं असतं ना माझं आर्थिक नुकसान झालंच नसतं. काय झालं नीताई? नकोच जरा. आणि मी 3 दिवस ऑफिसला येऊ शकणार नाही. तू ही रजा सगळ्यांना देशील का? हो, इकडे आणते तो. म्हणजे कुठं जाते काय तुम्ही? हो, आम्ही सर्व देवदर्शनाला तिरुपतीला जातोय. 3 दिवसामध्ये दर्शन कसं होईल बरं? खूप गर्दी असेल ना तिथं. नाही अहो ताई, मला माहित नाही का आता प्रवासासाठी ATM सोयी झाल्या आहेत. आता दर्शन पास काढू शकतो. त्यामुळे आपल्याला तिकीट अगोदरच मिळेल. म्हणजे काहीच प्रवासात अडचण येणार नाही. खरंच की होता हे सोपं आहे. या डिजिटल भारत सक्षमीकरणामुळे आपले जीवन सुकर झाले आहे. खरंच होत आहे. अहो देवदर्शन असो की प्रवास असो, आता नाही गर्दीला घाबरायचं. देवदर्शन असो की प्रवास असो, आता गर्दीला नाही घाबरायचं. विठ्ठल माता प्रवास सोयीचा करायचं. प्रवास सोयीचा करायचं. विठ्ठल माता प्रवास सोयीचा करायचं. आई, अगं आई, काय झालं बाळा?